नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आपण रोज सगळे वेगवेगळ्या फळभाज्या खात असतो, धान्य खातो. पण हे नक्की धान्य किंवा हे फळभाज्या नक्की कुठे उगवतात, कसं उगवतात ह्याची कल्पना आपल्याला नसते. आणि ते तरी देखील आपण रोज त्याचं सेवन करत असतो. तर आज आपल्याकडे एक असे उद्योजिका आहेत जे ह्याच्यावर काम करतात. आपल्यासोबत आहेत विद्या तुषार देसाई मॅडम, ज्याच्या कंपनीचं नाव आहे द मीडिएटर. तर ते नक्की कोणत्या गोष्टीचा मीडिएटर आहेत हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. माझं नाव विद्या तुषार देसाई. माझं लग्न मिस्टर तुषार देसाई केमिकल इंजिनियर त्यांच्याबरोबर झालेलं आहे. आणि माझं स्वतःचं शिक्षण BA मध्ये झालं, सोशिओलॉजी मध्ये. आणि मला खूप काही शिकण्याची सतत आवड असते. त्याच्यामुळे मी नवीन नवीन गोष्टी सतत शिकत असते आणि नवीन नवीन प्रयोग करण्याची मला खूप आवड आहे. सो त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित जे काही एज्युकेशन मिळेल, जेव्हा जेव्हा मिळेल, तो प्रत्येक क्षण वाया न घालवता ते शिकण्याचा माझा अट्टहास चालू असतो. मॅडम, जसं मी मगाशी उल्लेख केला की द मीडिएटर हे तुमच्या कंपनीचं नाव आहे, तर नक्की तुम्ही त्यात काय काय काम करता त्याच्याबद्दल थोडं सांगा. द मीडिएटर नावच इटसेल्फ सांगतं की आम्ही माध्यम आहोत सगळ्या गोष्टींचे. सो मी शेतकरी नाही. मी शहरात राहून शेती करते आणि शेती शिकले आणि माझं काम शेतीमध्ये चालतं. सो आम्ही माध्यम प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही करतो त्याचे आम्ही माध्यम आहोत. द मीडिएटर्स हे नाव म्हणून आमच्या कंपनीचं आहे. तर आम्ही शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधला दुवा आहोत. लोकांपर्यंत शेतकरी ते ग्राहक, जे शेतकऱ्यांनी चांगल्यातलं चांगलं उत्पादन निर्मिती करावी आणि आम्ही ते ग्राहकापर्यंत पोहोचवावी, याचं माध्यम आम्ही आहोत. असे आमचे बरेच विषय आहेत, पण शेती हा मोठा जिव्हाळ्याचा विषय आमच्यासाठी. मॅडम, त्याचसोबत ऑर्गॅनिक फार्मिंग हा एक आज खूपच प्रचलित शब्द आहे, आणि ते तुम्ही करता तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. मी इथे थोडं करेक्शन करेन. आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग नाही, आम्ही पूर्णपणे एक स्टेप अहेड नॅचरल फार्मिंग मध्ये आहोत. SPK सुभाष पाळेकर कृषी या टेक्निकद्वारे आम्ही त्या टेक्निकमध्ये येणाऱ्या सर्व गोष्टींचा शिक्षण घेऊन, त्याचा प्रॉपर पद्धतीने अभ्यास करून, ती आत्मसात करून ती आम्ही आमच्या शेतावर वापरलेली आहे. सो सुभाष पाळेकर गुरुजी जे आहेत हे अमरावतीचे आहेत आणि त्यांनी ही नैसर्गिक शेतीची संकल्पना 1974 पासून चालू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ती सोपी अगदी आणि कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यातलं चांगलं नैसर्गिक, केमिकल फ्री, पॉइझन फ्री, विषमुक्त अन्न आपण निर्मिती करू शकतो. आपण स्वतः खाऊ शकतो आणि आपण लोकांना देऊ शकतो. सो हे काम जे आहे ते अशा प्रकारे आम्ही करतो. आणि त्यांचा कन्सेप्ट मध्ये एकच आहे की शेतीसाठी 1 एकर शेतीसाठी एक गाय, देशी गाईचं गोमूत्र, शेण आणि वनस्पतींचे अर्क यांचाच वापर करून शेती केली जाते आणि पूर्णपणे नैसर्गिक उत्पादन घेतलं जातं. मी या क्षणाला तुम्हाला जरी विचारलं की ऑर्गॅनिक म्हणजे काय, ऑर्गॅनिक म्हणजे पाळेकर गुरुजी सांगतात की एक केमिकल षडयंत्र असलेली किंवा षडयंत्र असलेली एक टर्म आहे. सो याचा पूर्णपणे आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळलं, म्हणून आम्ही नैसर्गिक शेतीकडे वळलो आणि आम्ही नैसर्गिक शेती करतो, पूर्णपणे विषमुक्त अन्न निर्मिती. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न तोच होता की तुम्ही जसं म्हणालात की नॅचरल फार्मिंग आम्ही करतो, तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑर्गॅनिक फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंग? मी तुम्हाला आत्ता नैसर्गिक फार्मिंग काय आहे ते सांगितलेलंच आहे. जसं मी हा प्रश्न विचारला की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, हे जर कोणाला विचारलं तर त्यांच्यासाठी ती संकल्पना किंवा मी आता सांगितलेली गोष्ट याच्यातलं कंपॅरिझन, तुलना केली की त्यांना कळणार की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय आणि नैसर्गिक शेती म्हणजे काय. म्हणजे आत्ताही या क्षणाला मी गेले 11 वर्ष झाले शेतकरी आहे, शेती करते आणि पूर्णपणे नैसर्गिक शेती करते. आजही आमच्याकडे 14 गुरं आहेत, 10 गायी आहेत
बाकीचे बैल आहेत, वासरं आहेत. सो मोठा परिवार आहे. त्याच्याही पेक्षा मोठा परिवार होता. आम्ही निडी लोकांना सतत सातत्याने देऊन हा कन्सेप्ट सगळीकडे रुजवण्याचा काम करतोय. आमचा ध्यास हा आहे की प्रत्येक शेतकऱ्याने नैसर्गिक उत्पादन घ्यावं आणि प्रत्येक ग्राहकाला ते खायला मिळावं. आता तुम्ही जसं म्हणणार की तुम्ही शेतकरी आहात, तर वेगवेगळ्या कोणत्या प्रकारच्या शेती आपण करतो त्याच्याबद्दल थोडं सांगा. आणि हे जे प्रोड्यूस आहेत ते आपण कुठे विकतो आणि कसे विकतो? अ, जगामध्ये मॅक्झिमम शेती जी केली जाते ही केमिकल फार्मिंग केली जाते. गेले कित्येक वर्ष झालं त्याच्यावरून ऑर्गॅनिक फार्मिंग वर आलो. पूर्वी आम्हाला ऑर्गॅनिक आणि नॅचरल फार्मिंग मधला फरक माहित नव्हता, जो आम्हाला 2016 मध्ये कळला आणि त्याच्यानंतर आम्ही नॅचरल फार्मिंग वर आलो. सो अशा प्रकारे केमिकल ऑर्गॅनिक, जे लोक म्हणतात ते ऑर्गॅनिक, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली जे लोक जे काय करतात त्यांना माहितीये की ते काय ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. आणि नैसर्गिक फार्मिंग मी तुम्हाला आता सांगितलं ते. तर अशा प्रकारे विविध प्रकारे शेती केली जाते. नैसर्गिक फार्मिंग मध्ये दुसरा आणखीन एक गोष्ट लोकांचं की पूर्वीपासून चालत आलेलं की घरामध्ये गायी आहेत, गुरं आहेत, त्यांचं शेणखत तयार केलं जातं, किंवा समजा बकरी आहे तर लेंडी खत तयार केलं जातं. आणि अशा सगळ्या गोष्टींचा साठा करून करून वर्षाच्या एखाद्या दिवशी ते शेतात टाकलं जातं आणि ते वापरलं जातं. सो अशा प्रकारे उत्पादनं त्याच्यावर घेतली जातात. एरवी सगळीकडे आता आम्ही जे नॅचरल फार्मिंग करतोय, नैसर्गिक फार्मिंग करतोय, तर आमच्या SPK सुभाष पाळेकर कृषी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया अशी कम्युनिटी आहे. आणि त्या कम्युनिटीला आम्ही मुंबईमध्ये इथे मोठ्या प्रमाणावर विक्री व्यवस्था गेली 7 वर्ष उभी केलेली आहे. सो इथे आम्ही शेतकऱ्याकडून हे सगळं उत्पादन घेतो आणि आमचे मित्र मैत्रिणी, नेबर्स, त्यांचे मित्र मैत्रिणी, नेबर्स, आणि असं पूर्ण ऑल ओव्हर. म्हणजे सुरुवात आम्ही जेव्हा केली तेव्हा मी घाटकोपरला राहते, त्याच्यामुळे आमचं काम घाटकोपर मधूनच चालायचं. पण आता घाटकोपरच्या बाहेर आमचं ऑल ओव्हर मुंबई, ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे इंडियाच्या काही पार्ट्स मध्ये पण आपलं मटेरियल जातं. आणि इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा काही गोष्टी आमच्या डेलिकसीज आहेत, काही टिकणाऱ्या गोष्टी आहेत, त्या इंटरनॅशनल लेवलवर पण जातात. सो शेतकऱ्यांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म क्रिएट झालेला आहे की त्यांची उत्पादनं मॅक्झिमम लोक कन्झ्युम करतात. आता तुम्ही उल्लेख केला की वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. आम्ही सुरुवात जेव्हा केली तेव्हा आम्ही फक्त फळं आणि भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या या नैसर्गिक मुंबईत खायला मिळणं म्हणजे सगळ्यांना माहिती आपण खूप खातो. म्हणजे दिवसभरामध्ये जर आपण कोणाला विचारलं की माझ्या ताटामध्ये 4-5 भाज्यांचं प्रमाण होतं, मी दिवसभरामध्ये 2 ते 3 फळं खाल्ली, पण आपण सोर्स काय आहे त्याचं हे कोणालाही माहित नसतं. तसं आम्हालाही एक क्षण होता जेव्हा आम्हाला काहीच माहित नव्हतं. सो आपण काय खातोय हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं असतं. सो पूर्वी आम्ही काम करताना जेव्हा आम्हाला याचं थोडंसं जाण आली किंवा थोडंसं माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला चांगलं आणि नैसर्गिक खाणं गरजेचं आहे. सर है तो पगडी हजार मिळ सकती है. तर त्याच्यासाठी आम्ही फळं आणि भाजीपाला याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. पहिला आम्ही स्वतः बेस्ट कन्झ्युमर बनलो, ग्राहक बनलो. आणि मग थोड्या काळानंतर आम्ही ते सगळ्यांना सांगायला, सगळ्यांमध्ये प्रमोट करायला सुरुवात केली. आणि हे सगळ्यांना खायला मिळावं असं आम्हाला वाटायला लागलं. त्याची आम्ही जेव्हा चव घेतली, त्याच्यातले फरक बघितले. अ, आमच्या घरात सातत्याने 1, 1.5, 2 वर्ष खाल्ल्यानंतर आमच्या घरामध्ये माझा लहान मुलगा पण आहे. मी आणि माझे मिस्टर आम्ही मध्यम वयातले आहोत, आणि माझे सासू सासरे. सो सगळ्यांची हेल्थ आम्ही 1.5-2 वर्षामध्ये कम्पेअर केली की कशा प्रकारे राहते, काय होते, आणि त्याच्यानंतर रिझल्ट बघून आम्ही खूपच खुश झालो. सो फळं आणि पालेभाज्या याच्या व्यतिरिक्त त्यांचं जे ड्राय उत्पादन आहे, शेतकरी जे धान्य घेतात जे जास्त टिकाऊ असतं, फळं आणि पालेभाज्या किंवा फळभाज्या यांना एक लिमिट आहे.
सो त्याच्या व्यतिरिक्त आपण ड्राय मटेरियल मध्येही काम करतो. एक साधारण 400 प्रोडक्टची रेंज आमच्याकडे आता सध्या अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये धान्य आहे, कडधान्य आहे, डाळी आहे, कोल्ड प्रेस ऑइल्स आहेत, घी आहेत. स्पेशलिटी प्रोडक्ट्स मध्ये मोरिंगा पावडर, मोरिंगा टॅबलेट्स, हनी, असे विविध प्रकार आहेत. आणि हे नैसर्गिक असल्यामुळे त्याचा टिकाऊपणा जो आहे तो वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने 2-2.5 वर्षानंतर काम करायला सुरुवात केली. त्या प्रोड्यूसला आणखीन कसं महत्व प्राप्त होईल याच्यासाठी काम करायला सुरुवात केली. तर डेलिकेसीज आम्ही वेगवेगळ्या इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली. म्हणजे आता या क्षणाला आमच्याकडे भाजी आणि फळं या व्यतिरिक्त हे 400 प्रोडक्टची रेंज आमच्याकडे आहेच. पण त्या प्रत्येक प्रोडक्टला काही ना काही रूप आलेलं आहे. मग आम्ही पिठं बनवतो. एक 80 प्रकारची पिठं आमच्या इकडे बनली जातात. साधारण बेस 10 प्रकार आहेत, पण त्याचे सब बेस मिळून एक साधारण 40-50 प्रकारचे लाडू बनले जातात. चिवडा, चकली, खपली गव्हासारखी गोष्ट जी आहे, जी मुलांच्या खाण्यामध्ये आणि बऱ्याच लोकांच्या खाण्यामध्ये सातत्याने यावी म्हणून त्याचे आम्ही वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. मुलांना आवडेल असे मफिन्स आम्ही तयार केलेले आहेत, केक बनवतो. सो अशा बऱ्याचशा डेलिकेसीज आपल्याकडे, म्हणजे यू टेक द नेम अँड वी विल सर्व द थिंग्स, अशा बेसवर आम्ही हे सगळं काम करून 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 त्या प्रोड्यूसला एका वेगळ्या लेवलवर, एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर नेलेलं आहे. म्हणजे आमची पुरणपोळी सारखी गोष्ट ही अमेरिकेमध्ये जाते. आमचा यावर्षी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, लंडन इथे तर जायच्याच आमच्या गोष्टी. कारण आजकाल शिक्षण पद्धती, लोकांच्या नोकऱ्या आणि हे सगळं इतकं, आणि जगप्रवास करणं तसं फारसं हे राहिलेलं नाही आता. सहजपणे लोक जातात. आई वडील मुलांना भेटायला जातात, पॅरेंट्स जातात. सो त्यावेळेला ते कॅरी करतात. आमची इथे व्यवस्था पण आहे पाठवण्याची. सो या सगळ्या गोष्टींचं आम्ही कॉम्बिनेशन करून असं मोठं हळूहळू हळूहळू कामाचं स्वरूप वाढत गेलं. जे अगदी पूर्वी सुरुवातीला फार छोट्या प्रमाणावर होतं, ते वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं गेलं. सो अशा बऱ्याचशा कॅटेगरीज आहेत ज्या आमच्याकडे डेव्हलप केलेल्या आहेत आणि लोकांपर्यंत आम्ही ते पोहोचवतोय नैसर्गिकांनी. पण जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला की आपण रोज काही ना काही खात असतो, म्हणजे फळभाज्या आणि वेगवेगळे धान्य. पण ह्या सगळ्याच गोष्टी खाण्यामध्ये किती गोष्टी आपण पौष्टिक खातो याची कल्पना आपल्याला नसते. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. अं, असं आहे की जेव्हा सुरुवातीला मी सांगितलं की आम्ही कसे वळलो याच्याकडे, माझे मिस्टर खूप विजनरी आहेत. त्यांना एकतर ते सोशली खूप इन्व्हॉल्ड आहेत, लोकांना खूप मदत करतात, सोशल नेटवर्क त्यांचं खूप मोठं आहे. सो आम्ही कित्येक वेळेला निसर्गामध्ये, लोकांमध्ये सातत्याने फिरत राहायचो, वेगवेगळी माहिती काढायचो. म्हणजे 1998 साली एक वृत्तपत्रातील छोटीशी बातमी वाचून माझ्या मिस्टरांनी डिसिजन घेतला आणि आम्हाला घरात सगळ्यांना फरमान सोडलं की आपल्या घरामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा निघणार आहे. आणि तो असं वेगळं काय करायला लागला की आम्हाला कळतच की आता काहीतरी आम्हाला वेगळं करायचंय. सासू सासरे आणि मी, आमच्या तिघांच्या प्रश्नचिन्ह होते की आता बाबा आपल्याला हे सगळं करायचंय. पण आम्ही हो म्हणालो आणि करायला सुरुवात केलो. पण आमच्या डोळ्यासमोर तेव्हा तो कचरा जो आहे तो एकत्र केला जायचा. सो मी त्याला नेहमी म्हणायचे की ती साफसफाईवाली बाई जी आहे ती असं असं करतीये, सो आपण काय करायचं. तर त्याने आम्हाला सांगितलं होतं की तिने काय करायचं लाईफमध्ये ते ठरवलेलं आहे, आपल्याला डिसाईड करायचं की आपल्याला काय ठरवायचं. सो त्या दिवसापासून थोडंसं विजन बदललं होतं. तसंच ते नैसर्गिक खाण्यावर पण बदललं गेलं आणि हळूहळू हळूहळू तो फरक समजायला लागला. त्याच्यातले अभ्यास जेव्हा केले, सुरुवातीला सुभाष पाळेकर गुरुजींचे जेवढे आम्ही सेमिनार्स अटेंड केले, वेबिनार्स अटेंड केले, शिवार फेऱ्या केल्या, वेगवेगळ्या शेतकऱ्यांना जाऊन भेटलो. खाण्यामधून तर ते कळत होतंच, ऍट द सेम टाइम तिथे ज्या प्रॅक्टिसेस केल्या जायच्या. सुभाष पाळेकर टेक्नॉलॉजी जी आहे ती पूर्णपणे सायन्स बेस आहे. त्याला नैसर्गिक, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट अगदी खोलाने सांगितली जाते. सो ते सगळं कळल्यानंतर, तो डिफरन्स कळल्यानंतर मार्केटमध्ये काय येतंय हे बघण्याची ऑटोमॅटिकली ते डेव्हलप झाली ती वृत्ती की हे काय आहे, याच्यावर काय केलं असेल, हे काय करावं, ते वाईट आहे का नाही, जे काही मिळतंय ते चांगल्यातलं चांगलं आपल्याला खाता आलं पाहिजे आणि घेता आलं पाहिजे. सो त्याच्यासाठी शोध सुरू झाला आणि त्या शोधातून हे सगळं हे झालं. मग पाळेकर गुरुजींचे 2-3 वाक्य तर मला नेहमी लक्षात येतात की ते नेहमी सांगतात
कि सिटी के लोग तो है ना आंखों से खाते हैं, उनके पेट के लिए वो कभी नहीं खाते। आंख में चीजें बड़ी दिखी, चमकीली दिखी, वहां पर भागेंगे, तिकडे ते धावतात। म्हणजे लोकांना काही सुंदर मोठं असलं पाहिजे गोष्ट, मग त्यांना हे लक्षातच नाही की जेवढा किडा लागलेला आहे पदार्थांना, जेवढं खराब दिसतंय तेवढं ते नॅचरल आहे। फ्लॉवरचं ते एकदम छान छोटस गणित आहे, पण ते इतकं छान एक्झाम्पल देतात की फ्लॉवर जर तुम्हाला खायचं आहे आणि तो जास्तीत जास्त पिवळा दिसेल आणि जास्तीत जास्त खराब दिसेल, तेवढा त्याच्यावर केमिकलचा मारा केलेला नसतो, ते नॅचरलकडे जास्त झुकतं। नॅचरल नैसर्गिक फ्लॉवर तर तुम्ही खाणारच नाही, इतकं त्याच्यावर ते नैसर्गिकतेचा हे असतो की त्या लुकला बघूनच लोक घाबरतात। हे पहिलं समीकरण कळलं की लुकला बघून गोष्टी खायच्या नाहीये, पोटाला काय गरज आहे आणि कशाची गरज आहे, तो डिफरन्स आम्ही शोधून काढला। सो तो प्रत्येक जण करू शकतो। आणि आजकाल एवढ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या माहिती आणि सगळे इन्फॉर्मेशन सगळं मिळतं, तर सगळ्यांना सगळं माहिती असतं। फक्त आपला थोडासा अप्रोच बदलणं गरजेचं असतं, जे आम्ही केलं आमच्या लाईफमध्ये। प्रायोरिटीज डिसाईड केली की आपल्याला काय 10 ड्रेस आणणं गरजेचं आहे की चांगल्या 4 भाज्या घरामध्ये येणं गरजेचं आहे। सो असं जर आपण डिसाईड केलं, आपलं गणित मांडलं आणि सगळ्या गोष्टी हे केल्या, प्रत्येक जण याचा आनंद घेऊ शकतो। आता सध्या आमच्याकडे द्राक्षाचा सीझन चालू आहे आणि इतके लोक एन्जॉय करतायत ही द्राक्ष, एकदम गोड आहेत आणि म्हणजे लोकांना असं पातळ सालीची आहेत, आणि अतिशय चवीला एकदम वेगळी आहेत। म्हणजे आमच्याकडचे जे ग्राहक वर्ग आहेत, आमचे मित्र वर्ग आहे, आमचे नातेवाईक आहेत, ते सांगतात ही द्राक्ष आल्याशिवाय आम्ही बाहेरची कुठलीही द्राक्ष खात नाही। हा मेजर फरक आहे। म्हणजे चव एक तर सांगते, माहिती नॉलेज हे आपल्याला कळतं, ते आपल्याला समजवतं की नाही बाबा ही गोष्ट अशी नाही, ही अशी आहे। आणि आता आम्ही स्वतः फार्मर असल्यामुळे, शेतकरी असल्यामुळे आम्ही प्रॅक्टिसच करतो। आजही आमच्या घरात तुम्ही आलात तर घराच्या बाहेर स्क्वेअर मध्ये आमचं सी सेक्शन मध्ये गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये 2 वर्षामध्ये मी 64 टाईप्सच्या भाज्या घेतलेल्या आहेत। आजही आलात तर 10-12 भाज्या बघायला मिळतील आरामात। फळांच्या वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतील, फुलांच्या वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतील। सो ते लोकांच्या प्रत्येक घरात जावं, 2 कुंड्या तरी असाव्यात, आपल्याच घरातला कढीपत्ता त्यांनी काढून खावा, त्याचा आनंद घेतला की ऑटोमॅटिकली बाहेर आपल्याला काय मिळतंय आपल्याला कळायला लागतं। सो तो डिफरन्स, ती तुलना तशी कळत जाते। मॅडम, हे जे प्रोडक्ट आता तुम्ही बोललात की खूप छान असतात, चवीला चांगले असतात, पौष्टिक असतात, पण ह्याची प्राइस डिफरन्स कसा असतो त्याच्याबद्दल थोडं सांगा, म्हणजे असतो का तेही सांगा। मी आता मॅक्झिमम फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये, पालेभाज्यांमध्ये बघितलं। फळभाज्या पालेभाज्यांमध्ये तर एवढा डिफरन्स नसतोच, फळांमध्ये डेफिनेटली असतो। म्हणजे लाईक तुम्ही केमिकल यूज करताय किंवा इतर गोष्टी यूज करताय, तर तुम्हाला प्रोडक्शन समजा 100% मिळते किंवा 110% मिळते, तुम्ही किती याने ते वापरताय त्याच्यावर ते प्रोडक्शन येतं। नैसर्गिक मध्ये जे निसर्गाने ठरवलेलं आहे तेवढं तुम्हाला मिळणार। निसर्गाच्या नैसर्गिक गोष्टी वापरून तुम्ही जे काही करताय त्याचं तुम्हाला जेवढं आउटपुट मिळायला पाहिजे तेवढं तुम्हाला मिळणार। सो त्याला प्रचंड मेहनत पण आहे, कारण विश्वास, श्रद्धा आणि सबुरी म्हणजे नैसर्गिक। सो ते तुम्हाला डेफिनेटली जेव्हा तुम्ही म्हणजे लाईक तुम्ही मॉलमध्ये, डीमार्ट मध्ये किंवा इतर ठिकाणी जाऊन जे घ्याल त्याची प्राइस इथे नसते, पण डेफिनेटली त्या क्वालिटीची, त्या स्टँडर्डची, त्या चवीची प्राइस तिथे असते। पण ती अगदीही अशी नसते की कोणी खाऊ शकणार नाही। म्हणजे तो डिफरन्स एवढाही मोठा नसतो, कारण माझ्याकडे कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या खूप स्वस्त मिळतात आणि लोक म्हणतात अरे आपके यहाँ पे ये ऐसा कैसा मिल रहा है, बाहर तो ये चीज इतने में मिलती है। सो असंही होतं काही वेळेला। सो मिळतं ते, आणि त्याचं प्रोडक्शन जास्त आलेलं असतं, जसं की डिमांड आणि सप्लाय रेशो सगळीकडे वर्क होतं। सो ते गणित सगळीकडे चालतं। पण कंपॅरिझन तुम्ही कसं आणि कशाशी करताय, इथे तुम्ही समजा 15 रुपयाची जुडी घेताय पालेभाजीची आणि ते सातत्याने खाताय, आणि दुसरीकडे तुम्ही डॉक्टरांना पैसे पे करताय, सो तुमचे तिकडे तर पैसे जात आहेत ना। सो तुम्ही कॅल्क्युलेशन आपल्या जीवनाचं कशा बरोबर करताय त्यावर त्या सगळ्या गोष्टी ठरतात। सो मी असं म्हणणार नाही की हे प्रॉडक्ट्स महाग असतात, क्वालिटी, स्टँडर्ड, जेन्युन, म्हणजे प्रत्येक शेतकरी जर हे फार्मिंग करायला लागला तर
ऑटोमॅटिकली सप्लाय खूप चांगला झाला, डिमांड चांगलं आलं की प्राइस एकदम हे होऊन जाणार. म्हणजे प्रोडक्शन जर खूप आलं तर ऑटोमॅटिकली प्राइसेस कमी होतात. हा फरक कुठेही होतो. सो तो डिमांड सप्लाय रेशो, आणि त्याच्यासाठीच आम्ही काम करतो की मॅक्झिमम शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं. मॅडम, जसे तुम्ही स्वतः एक शेतकरी आहात, तसेच तुम्ही शहरी भागातल्या लोकांना देखील शेतकरी होण्यासाठी प्रेरित करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. येस, शहरी लोकांना अशा प्रकारे करतो की आता जसं आम्ही शहरात राहतोय. मी शहरात राहूनच शेती केली. प्रचंड सुरुवातीला धावपळ केली आणि तिथे आम्ही आता निसर्ग उभा केलेला आहे. म्हणजे आमच्या समोर एक आव्हान पण होतं आणि अपॉर्च्युनिटी पण होती. एक मोठा कॅनव्हास होता बंजर जमिनीचा. त्या जमिनीवर एकही विदाऊट केमिकल ड्रॉप न वापरता आम्ही पूर्णपणे शेती केली. हे सगळं आपण म्हणजे जर तुम्ही ऐकलं की समजा जर आत्ताची जी मुंबई आहे किंवा आत्ताची जी कोणतीही सिटी आहे, ती 10 वर्षापूर्वी कशी होती, ती 20 वर्षापूर्वी कशी होती, ती 40 वर्षापूर्वी कशी होती, तर ती आताही होऊ शकते. मग ती बदलत का गेली? ती बदलण्याची कारणं काय होती? ती परत आणण्यासाठी काय करायला पाहिजे? हे आम्ही अर्बनमध्ये राहणाऱ्या लोकांना, आमच्या सगळ्या जवळच्या लोकांना, आमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना शिकवतो. मग की बाबा तुमचं घर जरी छोटं असेल, तर अगदी तुमची किचनची ग्रिल आहे, त्याच्यामध्ये 2 तरी कुंड्या बसतात ना. स्वतःचा पालक लावा किंवा टोमॅटो लावा. मग ऑफकोर्स त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. ऊन कसं आहे, काय कसं आहे, मग कुठे काय लागू शकतं. पण ती जी हे आहे, काही-काही जणांकडे जागा खूप चांगली असते. तिकडे वेगवेगळ्या प्रकारची आम्ही सेटअप्स करून देतो. सो त्या लोकांना ती आवड निर्माण व्हावी म्हणून आपलं हे सगळं काम चालतं. तर मग ते आमच्या संपर्कात येऊन नैसर्गिक खाऊन सगळे इकडचे फोटोज बघून, आमची नर्सरी बघून आणि इतर अर्बन मधल्या लोकांनी केलेले वेगवेगळे डेव्हलपमेंट्स बघून ते लोक पण इंटरेस्ट घेतात. ते पण वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात, 4 झाडं लावायला लागतात आणि अशा पद्धतीने हळूहळू हळू करता करता आमच्याकडे असं झालेलं आहे की शहरातली जी लोक आहेत, काही लोकांच्या जमिनी होत्या, त्यांना फिलिंग यायला लागले, अरे माझी पण जमीन आहे, ती वाचायला पाहिजे. अरे माझ्या मामाची आहे, माझ्या काकाची आहे, तिथे आम्ही काम करू शकतो. असं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या एरियामध्ये ही सिटी फार्मर्स, अर्बन फार्मिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुमच्या छोट्या कुंडीमध्ये, 4 कुंड्यांमध्ये पण, आणि मग आम्हाला ते फोटो टाकतात. अहो मॅडम, आमच्याकडे टोमॅटो आलाय, आमच्याकडे गाजर आलेलं आहे, आमच्याकडे. आणि ह्या गोष्टी होतात, येतात आणि त्याचा आनंद ते लोक घेतात. तेव्हा त्यांना एक वेगळ्याच प्रकारचं होतं. सो असं सतत सातत्याने करत गेलं तर भारत सोने की चिडिया व्हायला वेळ लागणार नाही. आणि खरंच भारत सोन्याची चिडिया आहे हे आम्हाला हे काम करायला लागल्यानंतर कळलंय की आमच्याकडे ह्याच सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. आणि याच्यातच कोबी आलाय, याच्यातच सिमला मिर्च आली आहे. जे म्हणजे मी ट्रेनिंग्स मध्ये ऐकलेलं की सिमला मिर्च, कोबी, कॉलीफ्लॉवर या गोष्टींवर प्रचंड मॅक्झिमम केमिकल मारलं जातं. आणि त्या गोष्टी नॅचरल येऊच शकत नाही. मग माझा अट्टहास असतो की जी गोष्ट होत नाही ती आपण करून बघायची. आमच्या घरासमोर जे पटांगण आहे त्याच्यामध्ये मी मला 64 बिया दिल्या शेतकऱ्याने. आणि त्या म्हणजे ती सतत चालणारी व्हरायटी होती. तर माझ्या गेट पासून आमचं एक लिंबाचं झाड आहे तिथपर्यंत मी लावलं आणि ते प्रचंड वाढलं. एवढं वाढली तूर की घरी मला सगळे सांगायला लागले इथे तूर बीर काय येणार नाहीये, सगळं पूर्ण क्लोज झालेलं आहे, आता कट कर. आणि मी वर्षभर वाट पाहिली पेशन्सने आणि 10 किलो तूर घराच्या समोर शहरामध्ये मी घेतली. सो ते सगळं बघून कित्येक लोक आहेत प्रोत्साहित झाले की, आणि आमच्या इथे आमच्या मागच्या सोसायटीमध्ये तो प्रयोग केला गेला, तिथेही तूर घेतली गेली, तिथेही भाजी घेतली गेली. सो अशा प्रकारे सिटी फार्मर्स तयार झालेले. आणि काही जण आहेत जे दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन काम करायला लागले. तो आनंद एक वेगळा असतो. म्हणजे त्यांना निसर्गात राहण्याचा आणि निसर्गात एन्जॉय करण्याचा आनंद वेगळाच असतो. पण तुमच्या या ज्या प्रवासामध्ये फ्रॉम हाऊस वाईफ टू शेतकरी आणि शेतकरी पासून एक उद्योजिका पण हा जो प्रवास आहे, या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाने तुम्हाला कसं सपोर्ट केला? माझ्यामध्ये म्हणजे हे सगळं उद्योजिका होण्याच्या मागे माझ्या नवऱ्याचा मला सतत पाठिंबा, पाठबळ. आणि त्याने हा मोठा कॅनव्हास एवढा ब्युटिफुल याने तयार केलेला आहे. डे 1 पासून, म्हणजे माझं लग्न झाल्यापासून त्याने मला सांगितलेलं की तुला नोकरी करायचीच नाही माझ्याशी लग्न करते सर, पण तू
रिकामी पण बसणार नाही, तू बिझी राहणार सतत. सो त्यांच्या बिझनेसमध्ये मी त्यांना मदतच करत होते. पण हा प्लॅटफॉर्म त्यांनी अशा पद्धतीने मला असा कॅनव्हास तयार करून दिला की जे लॉकडाऊन मध्ये कन्सेप्ट चालू होता, जो मी लग्न झाल्यापासून तसंच काम करते, की घरातच बसून मी सगळं काम केलेलं आहे. परचेससाठी मी घराच्या बाहेर कधी गेलेली नाहीये आणि सेल्ससाठी मी घराच्या बाहेर कधी गेलेली नाहीये. आणि 50 किलो पासून 1000 किलो पर्यंतची विक्री सहज होतीये. घरातूनच होते, सगळं घरातूनच करते. सो ऍट द सेम टाइम फॅमिली पूर्ण इन्वॉल्ड आहे. माझे सासू सासरे आम्हाला खूप चांगले सपोर्ट करतात. माझे सासरे तर भाजीपाल्याच्या दिवशी सकाळी पहाटे 5ला उठतात आणि ते डिस्ट्रीब्युशनसाठी लागणाऱ्या सगळ्या अरेंजमेंट्स करत असतात. त्यांना ते एन्जॉय करतात कारण त्यांचं लाईफ शेतामध्ये गेलेलं आहे. सो त्यांना खूप आनंद होतो. आणि वयस्कर लोकांना जो प्रॉब्लेम असतो की आपल्याशी बोलायला कोणीच नाहीये, तर इथे आमच्याकडे सतत कोणी ना कोणी येत आहे, कोणी ना कोणी भेटतंय, तर त्यांचा वेळ एकदम खूप छान जातो. ते अगदी आनंदी असतात. आणि आम्ही सगळी टीम, माझा मुलगा इनफॅक्ट तो आता 10वीला आहे, त्याची 10वीची एक्झाम चालू आहे, पण गेले 2 वर्ष झालं तो माझं सगळं अकाउंट सांभाळतो. म्हणजे इनफॅक्ट आम्ही हा फॅमिलीमध्येच एवढ्या मोठ्या लेवलवर काम चालू झालं की मग आम्ही सगळा स्टाफ ठेवायला सुरुवात केली आणि सगळ्यांना थोडस महिलांना रोजगार निर्मिती आणि अशा प्रकारचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स क्रिएट करत गेलो. सो कुटुंबाचं प्रचंड सहकार्य आहे आणि त्याच्यामुळे मी शेती करू शकते, घर सांभाळू शकते. घर सांभाळून, कारण ती प्रायोरिटी माझी पहिली होते की मला घरातल्यांना सगळ्यांना सांभाळून सगळं करायचं. आणि एक नैसर्गिक खायला देतीये त्याचा आनंदच वेगळा आहे. 90 ते 99% गोष्टी आमच्या घरामध्ये नैसर्गिक येतात आणि ते नैसर्गिक आम्ही सगळ्यांना प्रोव्हाइड करतोय. पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्ड, सगळी फॅमिली पूर्णपणे एकजुटीने आम्ही काम करतो. म्हणजे मी जेव्हा शेतावर जाते तेव्हा ते सगळेजण बघतात, माझ्या स्टाफला हँडल करतात आणि सगळ्या गोष्टी करते. सो असं एकजुटीने आपण काम केलं तर त्याचा फायदाच होतो. तर सगळ्यांचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे या गोष्टीला आणि सगळे आनंद घेतात. ह्या तुमच्या फळभाज्या कुठे उपलब्ध आहेत आणि जर कोणाला तुमचा ग्राहक व्हायचा असेल तर त्यांनी कसं व्हावं? मी घाटकोपरला राहते. आम्ही घाटकोपरला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला राहतो. दर बुधवारी आमच्याकडे फळं आणि भाजीपाला डिस्ट्रीब्युशन दिवस असतो आणि त्याच्या ऑर्डर्स रविवारपासून चालू होतात. सोमवारी संध्याकाळी 6 वाजता ऑर्डर्स क्लोज होतात. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स अगेन्स्ट ऑर्डरच अवेलेबल होतात. बाकी सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात 24/7. ड्राय मटेरियल आणि इतर सगळ्या गोष्टींच्या ऑर्डर आम्ही एक्सेप्ट करतो कधी. काही डेलिकेसीजच्या मात्र 2-3 दिवस आधी आम्हाला ऑर्डर्स लागतात. आणि त्याच्यासाठी पूर्णपणे व्हॉट्सअपचा मी वापर केलेला आहे. टेक्नॉलॉजीमध्ये जायचंय पण कामच एवढ्या प्रचंड लेवलवर चाललंय की ते हळूहळू आम्ही त्याच्यावर शिफ्ट होतोय नवीन नवीन गोष्टींवर. आणि आमचा संपर्क मी नंबर इथे तुम्हाला, माझा नंबर तुम्ही सगळ्यांना द्या आणि त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगा. तुषार देसाईंचा नंबर द्या आणि व्हॉट्सअपवर त्यांना ही सगळी माहिती एक साधारण 4 आठवडे त्यांनी आमच्याबरोबर राहिलं की त्यांना पूर्णपणे माहिती मिळेल की आम्ही काय काय करतो आणि कशा कशा कॅटेगरीज मध्ये काम होतं, डिस्ट्रीब्युशन कसं होतं आणि त्यांचा सहभाग कसा असावा. तर या सगळ्या गोष्टी तिथे त्यांना व्हॉट्सअपवर अवेलेबल होतं. कुठपर्यंत आपलं डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं? फॉर एक्झाम्पल पनवेलचा कोण व्यक्ती आहे तर तो देखील तुमचा ग्राहक होऊ शकतो का? हो 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 हो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑल ओव्हर मुंबई, ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे आमचे उडुपी, बँगलोर, दमन, पुणा, अशा सगळ्या ठिकाणी मटेरियल जाते ना. सो आजकाल त्या सगळ्या सुविधा इतक्या सोप्या झालेल्या आहेत की सगळीकडे मटेरियल जातं. कुठेही मागू शकता तुम्ही, आम्ही कुठेही प्रोव्हाइड करू शकतो. लिमिट मॅडम एक लास्ट नाहीये त्याला. जिथे जिथे कुरिअर व्यवस्था पोहोचू शकते, जिथे जिथे ट्रॅव्हल्स वाले पोहोचू शकतात, जिथे जिथे डिलिव्हरी बॉय पोहोचू शकतात, अशा सगळ्या ठिकाणी आपली डिस्ट्रीब्युशन व्यवस्था आहे. म्हणजे डिलिव्हरी, अगदी होम डिलिव्हरी अवेलेबल आहे. मॅडम एक लास्ट प्रश्न विचारेन की तुम्ही लोकांना काय मार्गदर्शन देऊ इच्छिता किंवा काय मेसेज देऊ इच्छिता? अ, मी मार्गदर्शन पण देऊ शकत नाही आणि मी मेसेज पण देऊ शकत नाही, पण मी शेअर करू शकते कारण मी शिकते
आणि सतत शिकत राहण्यामध्ये मजा असते. सो निसर्गाकडे वळा, नैसर्गिक गोष्टींना पहा, नैसर्गिक गोष्टींना कन्झ्युम करा. आजकाल जे लाईफस्टाईल, लाईफ स्टेजेसमुळे जे रोग निर्माण झालेले आहेत, कॅन्सर सारखा रोग पण खूप कॉमन झालेला आहे. सो गोष्टींना रिसायकल करा, रियूज करा आणि त्या रिप्रोड्यूस कशा होतील अशा गोष्टी करा. तुम्ही जे काही काम कराल ते रेप्लिकेट कसं होईल, ते मॅक्झिमम लोकांना त्याचा आनंद कसा घेता येईल ती गोष्ट पहा. आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी आमच्यासाठी आमच्याकडे या, आमच्या संपर्कात या. शेती बघायला मिळेल, शेती करायला मिळेल, नैसर्गिक अन्न खायला मिळेल आणि या सगळ्या गोष्टींचं चॅनल कसं चालू आहे, काम कसं चालू आहे, हे सगळं तिथे पाहायला मिळेल. सो मी शेअर करते की जॉईन व्हा आम्हाला. आणि पाळेकर गुरुजींना तर तुम्ही गुगलवर, युट्यूबवर सगळीकडे पाहू शकता. बॅक टू नेचर एवढं सेशन जरी ऐकलं, आपल्याला का पुन्हा निसर्गाकडे यायचंय? कारण आपण सबळ झालो की आपली येणारी पिढी आनंदात जगणार आहे आणि सुखी होऊन जगणार आहे. तर तिच्यासाठी हे करायचं असेल, त्यांना जर हे हवं असेल, तर ही आत्ता गोष्ट कोणीतरी करणं गरजेचं आहे. सो सगळ्यांनी थोडी थोडी इन्व्हॉल्वमेंट त्यांच्या कपॅबिलिटी प्रमाणे केली तरी खूप मोठं कार्य होणार आहे. सो हे मी शेअर करू शकते की हे असं आपण करू शकतो. नक्कीच मॅडम, जितकं आपण चांगलं खाऊ तितकं आपण चांगलं राहू शकतो असं मला वाटतं. तर तुमच्या या कामासाठी खूप खूप धन्यवाद. तसेच 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्स अ लॉट.